नमस्कार भावांनो बहिणींनो, आज मी भाताचे भजे बनवणार आहे। काय काय साहित्य घेतलं दाखवते। कांदा कापून ठेवला, हिरवी मिरची, लसण, जिरं आणि सांबार। आणि आता आपण मीठ घेऊ, याच्यात मीठ टाकते आपल्याला जेवढं लागतंय तेवढं भज्याला। आता ही मिरची तर तुम्हाला दाखवलंच, ही मिरची घ्यायला लागली। आता मिरची, लसण घेते, आपल्याला जेवढा लागला तेवढाच घ्यायचा। आता हे जिरं आहे, हे सांबार, हे जिरं आता याच्यात टाकायले। मिक्सर मधून काढून घेतलं, सगळी चव जाते ती। हे जिऱ्याची सुगंधी येत नाही, सांबाराची येत नाही, म्हणून मग मी कुटून घ्यायला लागले। आपला भात हळद टाकेले मी त्याच्यात, भाताचे भजे बनवायला। आता मी मिरची कुटून घेते भावांनो बहिणींनो, मग तुम्हाला भजे बनल्यावर दाखवते कसे बनते। मग तुम्ही नक्की सांगा कमेंट मध्ये मला। भावांनो बहिणींनो, आता आपण भजे करायला सुरुवात करू। आता हे कांदा कट करेले तर टाकायला लागले। आता तुम्हाला भज्याची रेसिपी दाखवते। आता ही मिरची कुटून घेतली आपण, आबोळ ढोबळच कुटून घेतली, मिक्सर मधून काढली तर मग चांगले नाही लागत ते भजे। कांदा भजे असले तर मग काढायचं मिक्सर मधून। या आबोळ ढोबळच मिरची कुटेल पाहिजे। सासूचे पप्पा म्हणे तिखट बनवून घेतो। आता हे पहा, आपण बेसन टाकायला नुसतं हे सगळं दाखवलं ते तुम्हाला। हळद घेतली याच्यात, आता आपण बेसन घेऊ। याच्यात काही जास्त पाणी नाही टाकायचं भावांनो बहिणींनो, मग पतले झाल्यावर मग ते फुटते, ते भजे तळतात। आता आपण काढून घेऊ, जेवढं आपल्याला मापाचं पाणी लागलं तेवढंच घ्यायचं। भाताचा भजे असल्यामुळे मग काय याच्यात पाणी लागत नाही भावांनो बहिणींनो, नाही तर मग पतले झाल्यावर फुटते ते। हे बेसन असं फोडून घ्यायचं, याच्यात हे मिक्स करून। आपल्याला काय जास्त पाणी नाही लागत याच्यात, काहीतरी थोडं पाणी घेते मिक्स व्हायपुरतं। सगळं मिक्स करून घेते। हा काय पुरा हळद घेते, तुम्हाला तर दाखवेलच। मिक्स करून घ्यायला लागले, जीव घालायला बेसन टाकेले आपण, कांदा आहे मिक्स होते भावांनो बहिणींनो। पाऊस सुरू आहे म्हणलं चला आज भाताचे भजे बनवा। भावांनो बहिणींनो, असे गोल करून घ्यायचे ते भाताचे भजे, आणि मग गोल करून घ्यायचे ते बारीक बारीक बारीक। गुलाबजामू बनवतो तसे गोल गोल बनवायचे, मग तळून घ्यायचे तेलात। लय भारी लागते भावांनो बहिणींनो भाताचे भजे। याच्यात तर तुम्हाला दाखवलं ते सगळं साहित्य, कांदा, लसूण, सांबार, हिरव्या मिरच्या, मीठ, हळद आणि मसाले गिसाले काय नाही घ्यायचे भावांनो बहिणींनो। पाऊस यायला लागलाय म्हणून भाताचे भजे बनवायला लागले। आणि मग नक्की सांगा तुम्हाला कसे वाटले भाताचे भजे तर कमेंट मध्ये। भावांनो बहिणींनो, बाहेर पाऊस चालू आहे म्हणून मग मी भजे बनवायला लागले। भाताला काय पाणी सैल होत नाही, मग मापाचं टाकायचं भजे बनवायला। आणि असे गोल गोल बनवून घ्यायचे भावांनो बहिणींनो, मग फुटत नाही। हे आता आपण गोल बनवायला लागलो। शोकूच्या पप्पाला लय आवडते भाताचे भजे। पाऊस पडायला लागला तर म्हणजे भजे बनव भाताचे, चहा सोबत लय भारी लागते भावांनो बहिणींनो। भावांनो बहिणींनो, व्हिडिओ पाहा, लाईक करा, शेअर करा, आणि कसे व्हिडिओ वाटले तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो। मी नवीन आहे मग तुम्ही म्हणते असे व्हिडिओ काढा, तसे काढा जाईल भावांनो बहिणींनो। मी आता चला म्हणलं 2 दिवस
आता भाताची रेसिपी भज्याची. त्याच्यामुळं म्हणलं चला आता चांगले कमेंट करतात थँक्यू. भाऊ बहिणी चांगले कमेंट करते. आता पहा मी सुरुवात करायला लागली गोल गोल बनवायची. जास्त पाणी लागत नाही बहिणींनो यानं. आता हे बनवायला टाइम लागतोय गोल गोल. आता तुम्हाला तळताना दाखवते. आता भावांना बहिणींना आपण आता हे भजे तळून घेऊ. भाताचे भजे पहिलेच गोल गोल बनवून घ्यायचे. मग टाइम नाही लागत तळून घ्यायला. पाणी जवळ लागत नाही. भाताचे असल्यामुळे काय टाइम लागतोय बहिणी. कसे गोल गोल व्हायला लागले ते मस्त गोल गोल बनवले. आता टाइम लागेल तळायला. तळून घेते आता. अजून काही झाले नाही भावांनो बहिणींनो आपले भजे. या भजे खायला भावांनो बहिणींनो. तळायला टाइम लागते ते भाताचे असल्यामुळे. कांदा हे काढून घेतला. चिटकेला असला तर मग जळे पण चांगले नाही लागत. आपले मापाचेच तळून घ्यायचे लाल लाल थोडे. गरम गरम लय भारी लागते भावांनो बहिणींनो भजे खायला भाताचे. लय पाऊस सुरू आहे आमच्याकडे. चला आता बनवू दे घरात. कसे तळायला लागले आपले गोल 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 बनवून घेतले ना तर फुटत नाही. थोडे मग बनवताना असे गोल गोल दाब द्यायला तर फुटत नाही ते भात. भात असल्यामुळे मग ते थोडं दाबायचेच ते. आणि पाणी काय टाकायचंच नाही भजन. तुम्हाला तर रेसिपी दाखवली मिक्स करता. एक तयार झाला आपला. सारखेच वाटायला लागले भावांनो बहिणींनो ते गोल गोल. बहिणींनो पहा आपले कसे वाटले तुम्हाला भाताचे भजे. तुम्हाला तर रेसिपी सगळी दाखवले भावांनो बहिणींनो. चला भेटू उद्याच्या व्हिडिओ मध्ये. बाय मित्रांनो.